आणि हे भीमसेनी कापूरचा डब्बा येतो पाव किलोचा कसा आहे 300 रुपयाला पाव किलो. लोबान ही 40 रुपये 100 ग्राम आहे. ही 50 रुपये 100 ग्राम आहे. धूप पावडर आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती आहेत. तरी पण किती प्रकारच्या अगरबत्ती आहेत? 50 रुपयापासून चालू होतात. 50 रुपयापासून चालू. आणि हे सत्यनारायणच्या पूजेचा संपूर्ण बॉक्स येतो. सत्यनारायणच्या पूजेचा त्याच्यामध्ये सर्व असतं. काय वेगळं घ्यायची गरज नाही. दुपाट नाहीत ना? दुपाट 50 रुपयापासून स्टार्टिंग. 50 रुपयापासून स्टार्टिंग. 14 तास चालते. 14 तास पूर्ण अगरबत्ती येते. पूर्ण मोठ्या गणपतीच्या ठिकाणी लावायला मंडळांसाठी. आणि 18 तासवाली पण येते. एकच काडी आहे. एक पीस आहे. वेगवेगळे कलर भेटते. वेगवेगळे कलर्स आहेत, डिझाईन्स आहेत. आणि किती साईज आहे त्याची? त्याच्यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व साईज भेटते. अच्छा, ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण मिळेल? कस्टमाइज करून मिळेल का? हो, पण ऑर्डर द्यायला लागेल. ऑर्डर अगोदर द्यावी लागेल. आणि हे 100 रुपयाला भरलेलं. 100 रुपये. ह्याच्यामध्ये पण अजून पाहिजे तर अजून भरलेले पण येतात. अच्छा, अजून डिझाईन करून पण सजून मिळेल. हो, सजून भेटेल. पाहिजे तसे नाही. 150 रुपयापासून स्टार्टिंग. 2 फुटाच्या गणपती. हो, वॉशेबल आहे ना? वॉशेबल आहे. वेलवेटचे आहे ना? 150 रुपयाला. 150 रुपये. तर इकडे आता दादांच्या स्टॉलवरती गर्दी वाढली आहे बघा. आता नळ बाजारामध्ये खूप सारी दुकान आहेत, पण दादांच्या दुकानाबद्दल चांगला माल पण भेटतो आणि सर्व काही व्यवस्थित असतं आणि गॅरंटी असते. फ्रेश माल असतो. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आज मी गेलो होतो मुंबईतील सर्वात जुनं होलसेल मार्केट म्हणजेच नळ बाजार. तर या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचं साहित्य होलसेल रेटमध्ये मिळून जाईल. तर आपला गणेश उत्सव अगदी तोंडावरती आलाय. तर मला सुद्धा आमच्या गणपतीची थोडीफार शॉपिंग करायची होती, पूजेचं साहित्य वगैरे घ्यायचं होतं. तर आज आपण श्री समर्थ कृपा पूजा भांडारला भेट दिली आहे. तर दरवर्षी मी दादांच्या स्टॉलवरून पूजेचं साहित्य घेत असतो. या ठिकाणी आपल्याला योग्य दरामध्ये रिझनेबल रेटमध्ये सर्व प्रकारचं पूजेचं साहित्य मिळून जाईल. आणि जर का आपल्याला नळ बाजारामध्ये भेट द्यायची असेल तर वेस्टर्न लाईनला आलात तर ग्रँड रोड ईस्ट वरून आपल्याला 102 नंबरची बस मिळून जाईल. त्याचप्रमाणे आपण ब्रिजवरून बस पकडला तर 104 नंबर आणि 105 नंबरची बस मिळून जाईल. तर नक्की सर्वांनी भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मंडळी, आता मी पोहोचलोय नळ बाजारमध्ये. तर समोर आपण पाहू शकता गोल देऊळ आहे आणि गोल देऊळच्या बाजूलाच्या ठिकाणी नळ बाजार आहे. तर समोर आपण पाहू शकता ही लोबान गल्ली आहे. तर लोबान गल्लीमध्ये आपल्याला सर्व प्रकारचं पूजेचं साहित्य होलसेल रेटमध्ये मिळून जाईल. तर आज आपण ज्या दादांच्या स्टॉलला भेट देणार आहोत, श्री समर्थ कृपा पूजा भांडार. तर या ठिकाणी आपल्याला दादांच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचं पूजेचं साहित्य होलसेल रिटेल रेटमध्ये मिळून जाईल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सोहम मुलूक. आपल्या शॉपचं नाव काय? समर्थ कृपा भंडार. अच्छा, तर आपल्याकडे पूजेचं साहित्य सर्व मिळतं? हो, सर्व भेटतं. आपला गणेश उत्सव जवळ येत आहे. चला तर आता आपण पाहूया दादांच्या स्टॉलवरती आपल्याला काय काय साहित्य पाहायला मिळतंय. नमस्कार. गणेश उत्सव जवळ येत आहे. चला तर आता आपण पाहूया दादांच्या स्टॉलवरती आपल्याला काय काय साहित्य पाहायला मिळतंय. पहिला अबीर गुलाल हळद पिंजर. अबीर गुलाल हळद पिंजर. आणि कसं आहे ते पॅकेट? ते 10 रुपये. 10 रुपये. इकडे काय? आणि लहान पॅकेट कापूरचे आहेत. भीमसेनी कापूर आहे. भीमसेनी कापूर आहे. अच्छा, डब्यामध्ये कापूर आहेत ना? आणि हे भीमसेनी कापूरचा डब्बा येतो पाव किलोचा. कसा? 300 रुपयाला पाव किलो. 300 रुपयाला पाव किलो. 300 रुपये पाव किलो. इडेबल आहे ना? हो, इडेबल आहे ना. इकडे लहान डब्या. आणि ह्या लहान डब्यात 30 रुपयापासून चालू होतात. 30 रुपयापासून 80, 100, 120 पर्यंत. हळद कुंकू पिंजर वगैरे सर्व आहे. कुंकू सर्व. हे सर्व लोबान आहेत. लोबानमध्ये काय रेंज आहे? प्रकार आहेत. लोबान ही 40 रुपये 100 ग्राम आहे. ही 50 रुपये 100 ग्राम आहे. धूप पावडर आहे. आणि धुपाची कणी आहे 30 रुपये 100 ग्राम. 30 रुपये 100 ग्राम. आणि खड्यामध्ये घेतलं तर 50 रुपये 100 ग्राम आहे. 50 रुपये 100 ग्राम. एकदम ओरिजिनल वाला घेतला तर 70 रुपये 100 ग्राम आहे. हा ओरिजिनल आहे का? हा, 70 रुपये 100 आहे. इकडे? आणि ते 50 रुपये 100 ग्राम. हे येणार 30 रुपयाला 100 ग्राम. हा एकदम हा साधा क्वालिटीचा आहे. आणि इकडे काय? इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती आहेत. तरी पण किती प्रकारच्या अगरबत्ती आहेत? 50 रुपयापासून चालू होतात. 50 रुपयापासून चालू आहे. आणि किती फ्रेग्रन्स आहेत? फ्रेग्रन्स वेगवेगळ्या 10-12 फ्लेवर्स भेटतात. आणि स्टार्टिंग प्राइस किती आहे? स्टार्टिंग प्राइस 50 रुपयापासून. 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. अच्छा. आणि पॅकिंग कितीची आहे? 100 ग्रॅम? 200 ग्रामची पॅकिंग येते. 200 ग्रॅम. 200 ग्राम पाव किलो. इकडे काय पूजेचं साहित्य आहे ना? हे सर्व पूजेचं साहित्य आहे जे औशाला लागतात. गौरीच्या औशाला. त्याच्यामध्ये
अक्रोड बदाम अक्रोड खारीक, बदाम सुपारी सुपारी सर्व 5 बांगड्या वगैरे आहेत ना, खजूर वगैरे. आणि काय आणि- प्राइस आहे त्याची? हे 50 रुपयाला. 50 रुपये. इकडे ह्याच्यामध्ये काय बॉटल मध्ये? हे गोमूत्र गंगाजल हा सर्व आहे. पूजेला पूजेला लागतात हे. आणि हे सत्यनारायणच्या पूजेचा संपूर्ण बॉक्स येतात. सत्यनारायणच्या पूजेचा. त्याच्यामध्ये सर्व असतं, काय वेगळं घ्यायची गरज वेगळं नाही. घ्यायची गरज नाही. काय प्राइस आहे त्याची? हे ते 350 रुपयाला येतो बॉक्स. 350 रुपयाला एक बॉक्स. अच्छा. इकडे धूप स्टिक आहेत ना? हो. नाही, अगरबत्तीच आहे. धूप स्टिक आहेत त्या. धूप स्टिक आहे ना? काय प्राइस आहे? 60. नाही 50 रुपयाला. 50 रुपये. अच्छा. ह्याची? हे पण 50 रुपयाला. 50 तर मग जे पूजेला लागतं गणपतीच्या ते ह्याच्यामध्ये काय? हे धूप स्टिक आहेत ओल्यावाला. अच्छा. मोठ्या स्टिक आहेत का? हा. आणि ह्या आणि- अगरबत्त्या इकडे आहेत या अगरबत्त्या 4 तास चालतात. 4 तास. हा. मसाला अगरबत्ती आहे का? मसाला अगरबत्ती आहे. आणि काय प्राइस आहे त्याची? 180 रुपयाला एक डब्बा आहे. 180 काड्या रुपयाला. येतात. 5 काड्या आहेत. हो. 180 रुपये. हो. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत. वेगवेगळे 4 फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये. हा हा हा. हे काय इकडे? हे साण आहे जे चंदन उघडतात ना, हा हा हा. त्याचे साण आहे ते. अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त आपण औषध वगैरे सुद्धा उधळू शकतो हो त्याच्यावर. सर्व. काय प्राइस आहे त्याची? हे 50 रुपयापासून चालू आहे. 50 रुपयापासून चालू. दगडी आहे ना? हो दगडी. दगडी आहे. लाल वस्त्र, सफेद वस्त्र, अच्छा. इकडे पूजेची वस्त्र आहेत. लाल वस्त्र आहे, सफेद वस्त्र आहे, पिवळा हिरवा असं. पिवळा हिरवा. आणि साधारणतः प्राइस काय तिकडे? 30 रुपये. 30 रुपये. 30 आणि रुपये मीटर एक किती? 1 मीटर. 1 मीटर. दुपाट नाहीत ना? हा. हे दुपाट पण नाहीत 50 बघा इकडे. रुपयापासून स्टार्टिंग. 50 रुपयापासून स्टार्टिंग. स्टील मध्ये आहेत आणि पितळेचे. पितळीचे आहेत ना? ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत ना? हो वेगवेगळे साईज आहेत, लहान मोठे. ही लहानात साईज आहे का? हो ही लहान साईज आहे. अच्छा. ह्याची काय प्राइस बोलात? ही 130 रुपयाला आहे. 130. आणि आणि ही 50 रुपयाला. त्याच्यापेक्षा मोठे साईज मिळतील ना? त्याच्यापेक्षा पण मोठा भेटेल. मोठे साईज आहेत ना इकडे? इकडे कंट्यामध्ये काय रेंज आहे साधारणतः? कंट्यांमध्ये 60 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 60 रुपयापासून स्टार्टिंग. अच्छा. लहान मोठे 1 फूट 2 फूट 1 फूट 2 फूट. हा. आणि 3-4 फुटापर्यंत भेटतील. तिकडे फुलांमध्ये दिसते ना ती कंटी? तिची वाली हा हा. ही वाली 250 रुपयाला आहे. 250 रुपये. हो. अच्छा. आणि वरती पण वेगवेगळ्या. अच्छा. इकडे सर्व Design. कंट्या लावल्या आहेत ना? खूप साऱ्या प्रकारच्या कंट्या आहेत बघा इकडे. 2.5 फुटापासून स्टार्टिंग ना हो कंट्या? खूप सुंदर सुंदर कंट्या आहेत. पाहू शकता इकडे. ही सुद्धा कंटी खूप सुंदर आहे. याची काय प्राइस आहे? ही 150 रुपयाला आहे. 150 रुपये. इकडे ही मण्यांवाली आहे ना? इकडे पण 180 200 अशा आहेत. 180 200. ह्या पण छान आहेत. आणि ही वस्त्र? हे वस्त्र मोठावाला आहे ते 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला. आणि लहान साईज 60 रुपयाला येणार. 60 रुपयाला. हे इकडे मोठावाला आहे का? हो. आणि हे किती मीटर आहे गणपतीचे ते? शॉल आहेत. शॉल आहे? हा. शॉल काय प्राइस आहे? 80 रुपयाला येणार आहे. 80 रुपये. याची काय प्राइस आहे गुलाब? 180 ला आहे ती. 180. 5 रुपये. वातीमध्ये साईज असतील ना? हा. एक समईची येते आणि एक आणि रांजण. दिव्याची येते. हा. आणि ह्या गोलवाती? गोलवाती पण आहेत, लहान साईज आहेत, मोठ्या साईज आहेत. याची काय प्राइस आहे ह्या पॅकेटची? 30 रुपये 50 रुपये. 30 रुपये 50 रुपये. आणि या मोठ्या इकडे? मोठ्यांची 5 रुपये 10 रुपये पासून आहे. 5 रुपये 10 रुपये. इकडे अगरबत्तीमध्ये काय रेंज आहे? अगरबत्तीमध्ये हे 50 वाले आहेत. ह्या 50 वाल्या आहेत. हो. आणि आपण आणि मगाशी पाहिल्या त्या 100 किती वाल्या होत्या? मगाशी पाहिलं तर आपण 150 रुपये 120 रुपये 100 रुपये असे 150 पासून स्टार्टिंग. ही कमी प्राइस मध्ये आहे इकडे ना? हो. हे साईड क्रमिक पाहिजे. आणि ही कितीची पॅकिंग आहे? 100 ग्रॅमची आहे. 200 ग्रामची पॅकिंग. 200 ग्रॅमची पॅकिंग आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अर्धा किलोचा पिन पॅकिंग. ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक आहे का? हो. ही ब्लॅक काडी येतं. ब्लॅक काडी चारकोल पासून बनलेली आहे. अच्छा. चारकोल पासून. आणि ब्राऊन काडीवाली चारकोल फ्री आहे. चारकोल फ्री आहे. अच्छा. कुठली चांगली वापरायला? ब्राऊन काडीला सुगंध जास्त येतो. ब्राऊन काडी. हो. अच्छा. ह्याच्यामध्ये चारकोल आहे ना? हा. आणि त्यामध्ये धूर जास्त येतो. इकडे मोठे बंडल? आणि हे 100 रुपयाला अर्धा किलो आहे. 100 रुपयाला अर्धा किलो. अच्छा. चारकोल मध्ये आहे ना? हा. चारकोल. मध्ये. कपूरदानीची काय प्राइस आहे? ही कापूरदानी साध्यामध्ये घेतली तर 100 रुपयाला आहे. साध्यामध्ये? हा. हा. ही 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग आहे. चार्जेबल आहे ना? हा. चार्जेबल आहे. आणि यांची काय प्राइस आहे इकडे? आणि हे वाले लावले ते 250 रुपयाला आहे. 250 रुपयाला आहे. अच्छा. आणि इकडे ह्या कंट्या? ह्या कंटे 200 रुपये 250 रुपये 300 रुपये असे आहेत.
तुपाच्या वाती आहेत ना? तर तुपाच्या वाटी आहेत. हा. 100 पीस 50 पीस वाले येतात. 60 100. रुपयाला आहे. याच्यामध्ये किती आहे? हा 50 पीसचा डब्बा आहे, 60 रुपयाला येणार. 60 रुपयाला पूर्ण तुपामध्ये हे केलेले हो, आहेत. पूर्ण तुपाचा. आणि मोठा डबा पण मिळतो का? मोठा डबा 100 रुपयाला आहे. 100 पीसचा येतो. 100 पीसचा. 120 आहेत ना? हा 120 ला डब्बा आहे. आणि किती आहे त्याच्यामध्ये कप? त्याच्यामध्ये 24 पीस येतात. 24 पीस. ही तेलाची बॉटल आहे. तेलाची बॉटल. तिळाचं तेल. कुठलं तेल आहे ते? तिळाचं तेल येतं. तिळाचं तेल आहे. हे सर्व तिळाचं तेल आहे. तिळाचं तेल आहे. अच्छा. आणि 120 रुपयाला बॉटल आहे. 120 रुपयाला बॉटल. ओरिजिनल तेल आहे ना तिळाचं? ओरिजिनल तेल आहे. हा. आणि या कुंकवाच्या डब्या आणि अष्टगंध या अष्टगंधाचा डब्बा आहे. हा. 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला. ओला अष्टगंधाची पेस्ट पण आहे. पेस्ट पण आहे. 40 रुपयाला. ठीक आहे. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे लोबान आहेत. लोबान आहे. अच्छा. हे पण लोबान आहे ना इकडे? हो. अच्छा. हे लोबान पावडर आहे. पावडर लोबानचं. आहे, हा. आणि हे धूप पावडर आहे. हे खडे आहेत ना? हो, हे लोबानाचे खडे आहेत. खडे आहेत. त्याच्यामध्ये काय वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत का? वेगवेगळे येतात. आणि काय रेंज काय साधारणतः? रेंज 100 रुपये किलो पासून चालू होते. 100 रुपये किलो पासून स्टार्टिंग. अच्छा. आणि ह्या कंट्या डायमंड मध्ये आहेत? हो, या कोणत्या डायमंड मध्ये. ह्यांची काय रेंज आहे इकडे? हे वाले 150 पासून चालू होतात. अच्छा. आणि ह्या अगरबत्त्या मोठ्या इकडे दिसत आहेत त्या? ही मोठीवाली 4 तास चालते. 4 तास चालते. जास्तीत जास्त चालणारी आपल्याकडे किती तासाची अगरबत्ती आहे? आमच्याकडे 14 तासाची अगरबत्ती आहे. 14 तासाची. हो. एवढी मोठी? हो, 14 तास चालते. 14 तास. 280 पूर्ण अगरबत्ती आहे ती? पूर्ण अगरबत्ती. मोठ्या गणपतीच्या ठिकाणी लावायला? हो, मंडळांसाठी वगैरे. मंडळांसाठी. आणि त्याच्यामध्ये किती आहे 18 त्याच्यामध्ये? तासवाली पण येते. एकच आहे? एकच काडी आहे. एक पीस येते. आणि काय प्राइस आहे त्याची? ही 280 रुपयाला येते. 280 रुपयाला एक पीस. 14 तास चालणार. 14 तास चालते. फेटे आहेत ना? हो. वेगवेगळे कलर भेटतील. वेगवेगळे कलर्स आहेत, डिझाईन्स आहेत. आणि किती साईज आहे त्याची? त्याच्यामध्ये लहान पासून मोठ्यापर्यंत सर्व साईज भेटतील. अच्छा. ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण मिळेल? हो. कस्टमाइज करून मिळेल का? हो, पण ऑर्डर द्यायला लागेल. ऑर्डर अगोदर द्यावी लागेल. हो. आपण स्वतः डिझाईन केले आहेत ना? हा. त्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस आहे 80 रुपये. 80 रुपयापासून स्टार्टिंग. वेगवेगळ्या डिझाईन भेटतील. डिझाईन्स आहेत. हा. वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बाशिंग आहेत ना? हे सर्व डिझाईन्स आहेत. अच्छा. हे बाशिंग 70 रुपयापासून चालू होतात. 70 रुपयापासून चालू. गौरीचा फोटो आहे ना? हो. हा साधा फोटो आहे. साधा फोटो आहे. आणि काय प्राइस आणि आहे हा याची? भरलेला. ही 40 रुपयाला एक पान आहे. 40 रुपयाला एक एक. पान आहे. आणि याची? आणि हे 100 रुपयाला भरलेलं. अच्छा. 100 रुपये. ह्याच्यामध्ये पण अजून पाहिजे तर अजून भरलेले पण येतात. अच्छा. अजून डिझाईन करून अजून मिळेल? डिझाईन करून अच्छा, पण सजून भेटेल. मिळेल? हो, सजून भेटेल. अच्छा. पाहिजे तसे भेटेल. पाहिजे तसं. आणि साईज पण मिळेल? साईज याची 100 रुपये ना? ही 100 ला. गौरी पूजनासाठी ना? हो, गौरी पूजनासाठी. मंगळसूत्र वगैरे हे केलंय ना? सर्व धान्य त्याच्यापेक्षा भारी. जर आपल्याला आपल्या आवडीनुसार सजून पाहिजे असेल तर मिळेल. हा, भेटेल. कलर्स पण आहेत ना वेगवेगळे? हा, वेगवेगळे कलर आहेत. आपण मगाशी जे कापूरदानी बघितली त्याच्यामध्ये हे ऑइल टाकतात. इन्सेन्स ऑइल येते. डिफ्युजर? वेगवेगळे येतात. डिफ्युजर ऑइल ना? हा. हा हा. कपूरदानी मध्ये कापूरदानी टाकायचं. मध्ये टाकतात. आणि काय प्राइस आहे त्याची? हे कापूर 150 पासून स्टार्टिंग आहे. 150 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा. आणि ह्या अगरबत्त्या समोर त्या 4 तासाच्या आहेत का? हो. 4 तासाच्या आहेत ना? या 3 तास वाल्या आहेत. 3 तास वाल्या आहेत. 4 तासाच्या. 4 तास वाल्या आहेत. यामध्ये 6 तास वाले पण आहेत. 7 तास वाल्या पण आहेत. हो. 6 तास आणि 8 तास वाले आहेत. 8 तास वाले. वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत ना? हो. मसाला अगरबत्ती मध्ये खूप सारे फ्रेग्रन्स आहेत. हा, मसाला अगरबत्तीमध्ये वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत. जसे आणि कितीची पॅकिंग आहे ती? हे 50 ग्रामची पॅकिंग. 50 ग्राम ते packing. पाव किलो मध्ये अच्छा. पॅकिंग येते. या 9 तास चालतात. 9 तास चालतात. 3 काडी येतात. 3 काड्या आहेत. हो. मसाला अगरबत्ती आहे. मसाला अगरबत्ती. आणि हिरवी आहे खूप. हो. हिरवी आहे. हे धूप कप आहे. धूप कप आहे? हो. अच्छा. ते मगाशी दाखवले तसेच आहेत का? पण हे ह्याच्यामध्ये 12 पीसची पॅकिंग येते. 12 पीसची पॅकिंग आहे. याच्यामध्ये 50 रुपयापासून स्टार्टिंग. 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. स्टिक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. अच्छा. धूप स्टिक्स आहेत. हो. आणि ह्या? आणि ह्या वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत त्याच्यामध्ये. हा हा. 50 रुपयापासून स्टार्टिंग. 50 रुपयापासून स्टार्टिंग. वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत. हे जे पूजेला रक्षासूत्र बांधतात. रक्षासूत्र? हा, ते पूजेसाठी? पूजेसाठी अच्छा. 10 बंडल. गणपतीच्या हातामध्ये? हो.
गणपती ह्याच्यामध्ये किंवा सत्यनारायणची पूजा असते तेव्हा हातात बांधतात. अच्छा. आणि काय प्राइस आहे त्याची? 10 रुपयाला बंडल. 10 रुपये. या ठिकाणी सुद्धा खूप सारे कंटे आहेत बघा. इकडे काय रेंज आहे साधारणतः? हे 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 150 रुपयापासून स्टार्टिंग. वेगवेगळे कलर्स आहेत बघा. रुद्राक्ष मध्ये कंटे आहेत बघा. आणि लहान साईज आहे 60 रुपयाला. ही फुलावाली पण छान आहे. याची काय प्राइस आहे? ती 350 रुपयाला आहे. 350 रुपये. हो. खूप सुंदर सुंदर कंटे आहेत बघा. मण्यांमध्ये आहे तिकडे. आणि हे हार? हे फॅन्सी हार आहेत. फॅन्सी हार आहेत. हो. गणपतीसाठी ना? गणपतीसाठी 180 रुपयाला. 180 रुपये. वेगवेगळे कलर्स आहेत बघा. खूप सुंदर सुंदर हार आहेत. 1 फुटाच्या गणपतीसाठी आहे. लहान साईज. ही 60 रुपयापासून. 60 रुपयापासून स्टार्टिंग. ही 1.5 फुटाच्या गणपतीला. 1.5 फुटाच्या गणपती. 80 रुपयाला कंटी. 1 फुटाच्या गणपतीपासून किती फुटाच्या गणपतीपर्यंत? 4 फूट 5 फूट 4 पर्यंत. फूट 5 फूट. कस्टमाइज करून मिळेल? हो भेटेल. जर मोठ्या गणपतीची पाहिजे असेल तर मिळेल. ती पण भेटेल. 2 फुटाच्या गणपती. हो. वॉशेबल आहे ना? वॉशेबल आहे. वेलवेटचे आहेत. वेलवेटचे आहे ना? 150 रुपयाला. 150 रुपये. जे गणेश पूजनाला साहित्य लागतं. अच्छा. गणपती पूजनासाठी लागणारा बॉक्स. त्याच्यामध्ये सर्व आहे. सर्व साहित्य. सर्व म्हणजे इतर आपल्याला काही घ्यायची गरज नाही. आणि काय प्राइस आहे त्याची? ही प्राइस आहे 150 रुपयाला बॉक्स आहे. 150 रुपयाला. ह्याच्यामध्ये अजून काय साईज आहेत का? नाही, ही एकच साईज आहे. एकच साईज आहे. मग अशी आपण सत्यनारायणचा बॉक्स दाखवला त्याप्रमाणे. त्याप्रमाणे. गंधगोळी आहे ना? चंदन पण आहे ना? चंदन. हे चंदन मध्ये लाल आणि सफेद येतात. लाल आणि सफेद. आणि काय प्राइस आहे त्याची? हे 5 रुपयाला प्राइस आहे. 5 रुपयाला. हे वेगवेगळ्या साईजच्या मेणबत्त्या आहेत. मेणबत्त्या पण आहेत आपल्याकडे? डिझाईन मध्ये पण आहेत आणि साधा मध्ये पण. अच्छा. डिझाईन मध्ये पण आहेत? हो. हे डिझाईन मध्ये आहेत. अच्छा. कुठली डिझाईन आहे त्याच्यामध्ये? मल्टी कलर. हा. अच्छा. साध्यामध्ये पण आहेत? हो. अच्छा. ज्या आपण नॉर्मल घरी लावतो त्या? हो. हे 20 रुपयाला 8 काडी येतात त्याच्यामध्ये. साध्यामध्ये 8 काड्या 35 रुपयाला 6 काडी येतात. 6 काड्या. अच्छा. आणि हे लाकडाचं स्टँड आहे. जे आपण मगाशी धूप कप बघितले. धूप कपचं स्टँड आहे. जेणेकरून आतमध्ये दूर वगैरे आतमध्ये ठेवल, बाहेर जास्त काळ नाही म्हणजे ते राख वगैरे बाहेर पडणार नाही. आणि काय प्राइस आहे त्याची? ही प्राइस आहे 200 रुपयाला. 200 रुपये. अगरबत्ती स्टँड आहे. स्टील मध्ये आहे ना? स्टील मध्ये येणार आणि लाकडामध्ये पण येणार. लाकडामध्ये पण आहे. याची काय प्राइस आहे? हे 80 रुपयाला आहे. 80 रुपयाला. हो. तर इकडे आता दादांच्या स्टॉलवरती गर्दी वाढली आहे बघा. कोकणातील चाकरमानी आता गणपतीच्या शॉपिंग साठी नळ बाजारमध्ये खूप गर्दी करत आहेत. मुंबईतील सर्वात जुनं होलसेल मार्केट नळ बाजार. 40 रुपये 100 ग्राम. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संतोष म्हात्रे. आणि गाव कुठलं आपलं? रोहा. रायगड. रायगड. गणपतीची शॉपिंग करायला आलात नळ बाजार मध्ये? आणि कुठून आलात? वालकेश्वरवरून. तर काय काय घेतलं आपण? अगरबत्ती, धूप. अच्छा. एवढं साहित्य घेतलंय? हा, एवढे. तर ही दादांची शॉपिंग आहे बघा. पूजेचं साहित्य घेतलंय. तर सुरुवात केली आता आपण खरेदीला. काय काय घेतलं अजून? आता भरपूर काय घेतलेलं गणपती. अच्छा. थोडी शॉपिंग करता, वेळ भेटेल तसा. आणि दादांच्या दुकानामध्ये दरवर्षी येतात? दरवर्षी येतात. काय सांगाल आपण? आता नळ बाजार मध्ये खूप सारी दुकान आहेत, पण दादांच्या दुकानाबद्दल? चांगला माल पण भेटतो आणि सर्व काही व्यवस्थित असतं आणि गॅरंटी असते. फ्रेश माल असतो. तर पाहू शकता इकडे सर्व प्रकारचं आपल्याला पूजेचं साहित्य दादांच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर दादाने आता शॉपिंग केलंय, तर तुम्ही काय सांगाल आपल्या कोकणातील चाकरमान्यांना? सर्वांनी इथे येऊन सामान घेऊन चांगले दरातून मिळते. माल पण चांगला असते. हो. रिझनेबल रेट आहे. आणि तुम्ही दरवर्षी इकडेच घेता? दरवर्षी इकडे. तिकीट वगैरे काढली गावी जायची? हो. तिकीट भेटली? नाही, गाडी प्रायव्हेट गाडी केली. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? आमचं नाव प्रमोद भाऊसाहेब देशमुख. आमच्या दुकानाचं समर्थ कृपा भंडार हे नाव आहे. नळ बाजारामध्ये तिकडे 18 ते 20 वर्ष झाली. या दुकानाला झालेले आहेत. आणि या गलीचं नाव काय? या गलीचं लोबान गल्ली नाव आहे. लोबान गल्ली. नळ बाजार लोबान गल्ली 12 इमाम रोड. इथे आपलं हे दुकान जुनं दुकान आहे सर्वात.
पूजेचं सर्व साहित्य सर्व आपल्या पूजेचं दुकानावर. साहित्य वगैरे, लग्नाचं साहित्य वगैरे, लग्नाचं पण साहित्य मिळतं. लग्नाचं साहित्य पण आपल्याकडे असं आपलं दुकान पाठीमागे पण आहे. देशमुख वाशिंगाचं वगैरे लग्नाचं सामान सर्व, नारळ, पेटे, सर्व लग्नात पूर्ण बावटे, पताके वगैरे, झेंडे वगैरे सर्व साहित्य भेटतं. आणि हे आपला हार, कंट्या, धूप, कापूर, अगरबत्ती वगैरे सर्व म्हणजे स्वस्त होलसेल दरामध्ये, होलसेल दरामध्ये. होलसेल दरा, रिटेल दरा दोन्ही पण आहे आपल्याकडे. धूपदानी वगैरे, कापूरदानी, या सर्व आयटम आपल्याकडे होलसेल दरामध्ये भेटतात. जर कोणाला होलसेल रेटमध्ये काही पाहिजे होलसेल रेट मध्ये पाहिजे तर आपण त्यांना ठाऊक घेतला तर आपण डायरेक्ट डिलिव्हरी त्यांना गावी वगैरे येतात, रत्नागिरी, कुठल्या रायगड, पाली अच्छा. वगैरे तिथले कुठे पण असो तिथे आपण कोकणामध्ये आपण डिलिव्हरी देतो. कोकणामध्ये डिलिव्हरी वगैरे आपण पाठवून देतो. आपला नंबर सांगा. 9833328932. तर नक्की दादांच्या स्टॉलला भेट द्या आणि शॉपिंग करा. रिझनेबल रेटमध्ये सर्व प्रकारचं साहित्य मिळून जाईल. जय सद्गुरू. जय सद्गुरू.